आपल्या आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने, मुलांच्या नावाने शाळा काढतो, कॉलेज काढतो, हॉस्पिटल काढतो, लोकसेवेचं एक असं साधन उपलब्ध करून देतो. परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री, राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला. ते म्हणतात ना, माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत. अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. नमस्कार, मैं सैयद मसूद और आप देख रहे हैं ऑनलाइन न्यूज मंच की टीम आज मुंबई के कांदेरी पूर्व के सावली बार पर पहुंची है. आपको बता दें, आज एक बार फिर से सावली बार का मुद्दा फिर गर्म हुआ है और इस मुद्दे को गर्म किया है महाराष्ट्र की सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमनिया जी ने. अंजलि दमनिया खुद यहाँ पर पहुंची थी और उन्होंने इस सावली बार के मुद्दे को उठाते हुए कई सारे गंभीर सवाल खड़े किए हैं और इसी के साथ साथ उन्होंने राज्य के गृह राज्य मंत्री योगेश कदम का इस्तीफा मांगा है. वो सारी तस्वीरें हम आपको दिखाएंगे. उन्होंने मीडिया से बात करते हुए क्या बातें रखी हैं उन्हें भी आप तक पहुंचाएंगे. उनकी प्रेस कॉन्फ्रेंस को हम आपको दिखाने की कोशिश करेंगे. पर उससे पहले समझ लेते हैं इस पूरे मामले को. ये मामला है 30/5/2025 का. समतानगर पुलिस स्टेशन और क्राइम ब्रांच यूनिट 12 के पुलिस अधिकारियों को सूचना मिली थी कि कांदोली पूर्व के सावली बार में नृत्य के नाम पर अश्लीलता परोसी जा रही है और जिसमें ग्राहक द्वारा बार वालों पर पैसे उड़ाए जा रहे हैं. और इस सारी सूचना के बाद समतानगर पुलिस स्टेशन और क्राइम ब्रांच यूनिट 12 की टीम ने साझा कार्रवाई करते हुए 30/5/2025 के दिन सावली बार में 11:10 पर रेड करी थी और यहां से 22 बार वालाएं, 22 कस्टमर और 4 कर्मचारियों को हिरासत में लिया था और इस सारे मामले की शिकायत दर्ज कराई गई थी समतानगर पुलिस स्टेशन में. पर यह मामला गर्म तब हुआ जब शिवसेना ठाकरे गढ़ के विधायक अनिल परब ने इस मामले को, सावली बार के मामले को सदन में उठाते हुए राज्य के गृह राज्य मंत्री योगेश कदम और महाराष्ट्र के पूर्व कैबिनेट मिनिस्टर रामदास कदम पर गंभीर आरोप लगाते हुए कई सारे प्रश्न चिन्ह खड़े किए और उन्होंने अब आरोप लगाते हुए कहा कि सावली बार का लाइसेंस गृह राज्य मंत्री योगेश कदम की माताश्री और महाराष्ट्र के पूर्व कैबिनेट मिनिस्टर रामदास कदम की पत्नी ज्योति रामदास कदम के नाम पर है और इस बार में नृत्य के नाम पर, डांस के नाम पर अश्लीलता परोसी जा रही है, जिसकी एफआईआर समतानगर पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई है. सावली बार अँड रेस्टॉरंट आहे हे. सावली बार अँड रेस्टॉरंट, या सावली बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 मे 2025 ला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर 12 यांनी रेड केली. ही रेड का केली? कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो, अश्लील नृत्य चालतात, लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात, दौलत जादा होते, वेगवेगळ्या प्रकारचे लोक इकडे येतात आणि मुलींवरती पैसे उडवतात, अश्लील हावभाव. म्हणजे तुमच्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत, डान्स बारला परमिशन कशाला असते? डान्स बार नावाचा हा विषयच नाही आहे. विषय काय आहे? ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्राला परमिशन आहे. ऑर्केस्ट्राचे नियम काय आहेत की त्याला प्लॅटफॉर्म असायला पाहिजे, त्या प्लॅटफॉर्ममधनं कोणीही मुली खाली नाही आल्या पाहिजेत, गाणी आणि त्यांच्यामध्ये अंतर असलं पाहिजे, सगळं ठीक आहे. परंतु पोलिसांना ज्या वेळेला माहिती मिळाली की अश्लील डान्स बार मध्ये असे प्रकार होत आहेत, पोलिसांनी रेड केली. 22 डान्स बारबाला ह्या पकडल्या गेल्या. 22 बारबाला त्यांची यादी मी आता देतो. दादांकडे देऊ की कोणाकडे देऊ? आता आपण तर उपमुख्यमंत्री, आता आपल्याचकडे देणं जास्त संयुक्त राहील. 22 बारबाला, 22 गिराईक, 4 ऑफिसचा स्टाफ म्हणजे ते वेटर, स्टुअर्ड, हे सगळे असे मिळून सगळे लोक पकडले गेले. या लोकांवरती गुन्हा दाखल झाला. नंतर ती माहिती घेतली मी, मग त्याच्या पाठीमागे जाऊन तो एफआयआर आणला, एफआयआरची कॉपी वाचली. मग त्याच्यात असं माझ्या लक्षात आलं की हे परमिट कोणाच्या नावाने आहे. मग त्या स्टेटमेंट वाचलं. त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहिलेलं आहे की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम. ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे
गृहराज्य मंत्र्यांच्या मातोश्री आहेत. अनिल परब के उठाए गए मुद्दों का खंडन करने के लिए राज्य के गृह राज्य मंत्री ने दूसरे दिन प्रेस कॉन्फ्रेंस कर शिवसेना ठाकरे गठ पर अपनी मां पर टीका टिप्पणी करने के आरोप लगाए और इन आरोपों का खंडन किया। और इसी के साथ साथ रामदास कदम ने भी दूसरे दिन अलग से प्रेस कॉन्फ्रेंस करी और इन सारे आरोपों का खंडन करते हुए ये कहा कि जब से हमें इसकी जानकारी मिली है कि इस बार में नृत्य कराया जाता था और इस बार पर इस कारण मुकदमा दर्ज किया गया है, तब से हमने इस बार को बंद कर दिया है। माझ्या आईची बदनामी करायचा प्रयत्न केला, ज्या गोष्टीचा माझ्या आईचा काहीही संबंध नाही. म्हणजे आता हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत, महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं. आईला तरी ह्याच्यामध्ये आणू नका. इतकं घाणेरडं राजकारण नका तुम्हाला करायचं असेल, भिडा ना आमच्याशी. मी एवढं घाबरत असाल आणि माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहे, तुम्हाला माफी मागावी लागेल. रामदास कदम के मीडिया से बात करने के 2 दिनों बाद अनिल परब ने एक बार फिर मीडिया से बात करते हुए आरटीआई से निकाली जानकारी को रखते हुए रामदास कदम द्वारा की गई बातों की हवा निकाल दी और उन्होंने आरटीआई से निकाली जानकारी के मुताबिक मीडिया को बताया कि ये कोई पहला मामला नहीं है जहां पर रामदास कदम के परिवारजनों के नाम पर सांवली बार जो चल रहा है उस पर इस तरह की अश्लीलता के मामले में मुकदमा दर्ज किया गया हो। इससे पहले भी 2 बार सांवली बार पर अश्लीलता फैलाने के नाम पर कथित तौर पर मुकदमे दर्ज किए गए हैं। एक 28/5/2023 को और एक दूसरा 10/8/2023 को इसी तरह के मुकदमे दर्ज किए गए थे और उन्होंने एफआईआर की कॉपी मीडिया के सामने पेश करते हुए ये सारा दावा पेश किया है। तो आपल्या आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने, मुलांच्या नावाने शाळा काढतो, कॉलेज काढतो, हॉस्पिटल काढतो, लोकसेवेचं एक असं साधन उपलब्ध करून देतो. परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री, राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला आणि हे मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे. त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही. या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये 22 डान्स बार म्हणजे बारबाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे. बारचे नियम तर सगळे तुडवले गेलेलेच आहेत, परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे, म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. म्हणजे त्यांनी सांगितलं ना की आम्हाला कळलं आणि आम्ही डान्स बार बंद करून टाकला. मग त्याच्या अगोदर तर तुम्ही कुठली प्रिकॉशन घेतली नाही. आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला माहीतच नव्हतं, तर ह्या डान्स बारवर जशी 31/5/2025 ला रेड झाली, तशीच रेड 28/5/2023 ला रेड झाली होती. त्याच्यामध्ये गुन्हा हाच आहे. दुसरी रेड 10/8/23 ला झाली होती. म्हणजे 2 रेड याच्या अगोदर या बारवर झालेल्या आहेत आणि याचे पुरावे आहेत. हे माझे कागद नाही आहेत, हे कागद एफआयआरच्या कॉपीज आहेत आणि ह्या सगळ्या राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मिळालेली माहिती आहे. खोटी असायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, तुमच्या बारमध्ये पोरी नाचवल्या जात आहेत. मग हे माहीत असून तुम्ही कुठलीही प्रिकॉशन घेतलेली नाही, तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमची जबाबदारी ही या निमित्ताने सिद्ध होते. ते म्हणतात ना माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत. अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. शरम वाटली पाहिजे महाराष्ट्राला. महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही की आपल्या पत्नीच्या नावाने. एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो.
त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते, आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुमच्या आईच्या नावाने, आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा. सावली बार एंड रेस्टोरेंट का मुद्दा एक बार फिर आज जब गर्म हो गया, जब सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने इस सारे मुद्दे को उठाते हुए वो खुद यहाँ पर सावली बार के यहाँ पर पहुंची और उन्होंने राज्य के गृह राज्य मंत्री पर कई सारे सवाल खड़े किए और उन्होंने मुख्यमंत्री से उनके इस्तीफे की मांग कर दी. यहाँ पर 22 ऐसी महिलाएं थी जो नृत्य कर रही थी. अभी जो परवाना है इस सावली बार का, वो गृह राज्य मंत्री के माँ के नाम पे है, ज्योति कदम के नाम पे है. और उस पे जब रेड की गई थी तो रेड में ऐसा पाया गया कि जो नियम है कि 5 के ऊपर कलाकार नहीं होने चाहिए, स्टेज के नीचे कलाकारों ने नहीं उतरना चाहिए, नृत्य करने की परवानगी ऐसे कलाकारों को नहीं है. फिर भी 22 ऐसी औरतें यहाँ पाई गई थी जो नृत्य कर रही थी, लोगों के साथ बहुत ही गंदी ऐसी हरकतें कर रही थी. तो ये बिल्कुल कानून के खिलाफ है. और आज आकर मैं समता नगर पुलिस स्टेशन से सारी चीज़ें, क्योंकि मेरी लड़ाई जो होती है वो लीगल हमेशा होती है, और लीगल लड़ाई लड़ने के लिए मुझे सारे ओरिजिनल डॉक्यूमेंट्स की ज़रूरत थी. तो एफआईआर की कॉपी, इसके परवाना की कॉपी और ये सब सारे डॉक्यूमेंट्स लेकर लीगल बैटल की तैयारी मैं कर रही हूँ. और उसके लिए मुझे ये सारे डॉक्यूमेंट्स की ज़रूरत है, क्योंकि मेरा काम है सिर्फ बोलना नहीं, उनके खिलाफ सिस्टमैटिकली लड़ना, जो मैं करने वाली हूँ. महाराष्ट्र को ऐसे गृह राज्य मंत्री अगर मिलते हैं तो बहुत ही दुख की, दुर्दैव की बात है. क्या आगे की क्या भूमिका रहेगी आपकी? आने वाले दिनों में अगर कार्रवाई नहीं की गई तो आगे की क्या भूमिका रहेगी? सरकार से क्या मांग करते हैं? कम वोट में योगेश कदम को अपने पद से इस्तीफा देना चाहिए, और सरकार से मैं ये मांग. मुंबई से मेरे सहयोगी परवीन खान और कैमरा पर्सन राज ठक्कर के साथ मैं सैयद मसूद, ऑनलाइन न्यूज़ मंच.